नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. हे दुर्दैव आहे की विकसित खारघर तुम्ही आत्ताच बाजूला पाहिलं असेल की सेंट्रल पार्क आहे, बाजूला टाटा हॉस्पिटल्स आहेत, वेगवेगळं चांगलं इकडे ज्या सुविधा आहेत ह्या होत असताना त्याच्या मधोमध असणारी ही शाळा मात्र अजूनही दुर्लक्षित होते. विकसित खारघरमधील आजही कित्येक आदिवासी पाडे विकासापासून वंचित आहेत. अशाच दुर्लक्षित असलेल्या धामोळे आदिवासी पाड्यातील रायगड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाकरिता स्वर्गीय शकुंतला फाउंडेशनच्या वतीने मदतीचा हात देण्यात आलाय. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील आणि समाजसेविका प्रीती सचिन पाटील यांच्या वतीनं या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि खाऊचं वाटप करण्यात आलंय. या प्रसंगी फाउंडेशनचे सचिन पाटील यांच्यासह बालकृष्ण खोपडे, गोपाळ राठोड, विकास राठोड, कॉमेडियन कलाकार विनायक म्हात्रे आदी मान्यवरांसह शाळेचे मुख्याध्यापक सुशील सर, शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या आणि खाऊचं वाटप करण्यात आले. स्वर्गीय शकुंतला फाउंडेशनच्या वतीने जे आज उपक्रम केलेला आहे, आज पूर्ण आदिवासी पाडा आहे, त्यांना वह्यांची खूप आवश्यकता आहे. त्यांचे आई वडील कामाला जातात, त्यांच्याकडे टाईम नसतो, म्हणून आज आम्ही हा उपक्रम केलेला आहे. हा जो कार्यक्रम आहे तो रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामोळे इथे घेण्याचा संकल्प सचिन पाटील साहेबांचा होता, आमच्या प्रीतीताई पाटील ताईंचा होता की आदिवासी पाड्यामध्ये जाऊन जे आदिवासी बांधवांची ज्या भगिनींची मुलं आहेत त्यांना आपल्याकडून सहकार्य झालं पाहिजे. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी वह्या वाटप आणि खाऊ वाटप या ठिकाणी केलेलं आहे. त्याचं मागचं कारण हेच आहे की त्या मुलांना आमचा खारीचा वाटा त्या ठिकाणी शकुंतला फाउंडेशनच्या स्वर्गीय शकुंतला फाउंडेशनच्या वतीने मिळावा हाच होता की जिल्हा परिषदेच्या शाळेचं कन्वर्ट या ठिकाणी महानगरपालिका पनवेल महापालिकेत चाललं आहे. पण त्यांनी जे एक दुःख मांडलं की हे सगळं उभं करत असताना त्यांना विविध संघटना, विविध कंपन्या यांच्याकडून हे त्यांनी एक कुडामधली शाळा ती एक 1G+ ती त्यांनी कन्वर्ट केली. त्यामुळे सरांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं देखील आम्ही आभार मानतो. आणि हे दुर्दैव आहे की विकसित खारघर तुम्ही आत्ताच बाजूला पाहिलं असेल की सेंट्रल पार्क आहे, बाजूला टाटा हॉस्पिटल्स आहेत, वेगवेगळं चांगलं इकडे ज्या सुविधा आहेत ह्या होत असताना त्याच्या मधोमध असणारी ही शाळा मात्र अजूनही दुर्लक्षित होते. तरी इकडच्या लोकप्रतिनिधींनी किंवा इकडच्या खासदारांनी ह्या शाळेकडे लक्ष द्यावं आणि ही शाळा पुन्हा विकसित करून मुलांना काही चांगलं मिळेल का याकडे त्यांनी लक्ष द्यावं. यासाठी आमच्या संस्थेच्या वतीने देखील सचिनजी पाटील साहेब असतील, प्रीतीताई असतील, आम्ही आमच्या वतीने देखील निवेदन या ठिकाणी महानगरपालिकेला देऊ. धामोळे येथील या रायगड जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे 100% आदिवासी कातकरी समाजातील आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता केलेल्या मदतीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सुशील सर तसेच कॉमेडियन कलाकार विनायक म्हात्रे यांनी स्वर्गीय शकुंतला फाउंडेशनचे आभार मानलेत. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. आज आमच्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामोळे या ठिकाणी स्वर्गीय शकुंतला फाउंडेशन नवी मुंबई यांच्या वतीनं आमच्या मुलांना वह्या वाटप व खाऊ वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. खऱ्या अर्थानं मुलांना शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीनं ज्या साहित्याची गरज होती ते साहित्य आमचे मित्र विनायक म्हात्रे सर या ठिकाणी एक दिवस आले असताना त्याने आम्हाला सांगितलं की सर शाळेला काय आवश्यकता आहे. त्यावेळी आम्ही त्यांच्याकडे वह्या मुलांसाठी मागण्याची विनंती केली होती आणि त्या विनंतीचा आदर करून
त्यांचे मित्र स्वर्गीय शकुंतला फाउंडेशन नवी मुंबईचे सन्माननीय सर्वेसर्वा सचिन पाटील सर आणि प्रीतीताई पाटील मॅडम यांनी आणि त्यांची सर्व स्वर्गीय शकुंतला फाउंडेशनची सर्व टीम यांनी आज आमच्या शाळेमध्ये येऊन सर्व मुलांना वह्या वाटप आणि खाऊ वाटप केलेलं आहे। त्याबद्दल मी शाळेचा मुख्याध्यापक सुशील वाघमारे सर आणि आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीनं आणि सर्व विद्यार्थी मित्रांच्या वतीनं बालमित्रांच्या वतीनं स्वर्गीय शकुंतला फाउंडेशन नवी मुंबईच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सचिन सर आणि प्रीती मॅडम विनायक सर या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन आणि आभारसुद्धा व्यक्त करीत आहे। ही शाळा सर आमची इयत्ता 1ली ते 7वीपर्यंत आहे आणि या ठिकाणी ह्या शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी हा 100% शेड्यूल ट्राईब म्हणजे आदिवासी आहे आणि त्याच मुलांसाठी आम्ही या ठिकाणी अनेक मान्यवर येत असतात। त्या मान्यवरांकडे आम्ही मुलांसाठी जे काय असेल गुणवत्ता विकासासाठी जे काय असेल ते आम्ही सदैव येणाऱ्या मान्यवरांकडे आम्ही मागणी करत असतो की मुलांना कशा पद्धतीची गरज आहे, कशा वस्तूंची गरज आहे। सांगायचं पहिली गोष्ट अशी आहे की एकच वर्ष झालं आहे संस्था स्थापन करून त्यांना आणि या एका वर्षामध्ये त्यांनी असे कार्यक्रम केलेत का ते कोणाकडून होऊ पण शकत नाहीत। त्यांना त्यांच्या पत्नीची साथ आहे, त्यांच्या मित्रांची साथ आहे, अशीच साथ त्यांना कायम लाभो सर्वांची आणि संस्था फक्त नवी मुंबईपुरती नाही तर पूर्ण ठाणा जिल्हा, रायगड जिल्हा आणि आणखी देशभर जावो हीच अपेक्षा करतो। धन्यवाद। कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता।